या अखंड विश्वाची माता अधिमाया शक्ती म्हणजेच पार्वती माता, देवी देवतांची ही माता अधिमाया शक्ती म्हणजेच पार्वती माता आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी आणि राक्षसांचा नाश करण्यासाठी अधिमाया शक्ती या पृथ्वी तलावरती आली हो आणि राक्षसांचा वध केला. महिषासूर राक्षसांसारखा वध केला बघा. म्हणजे अशा अनेक राक्षस या पृथ्वी तलावरती साधू संत या ठिकाणी त्रास देत होते आणि अशा अनेक राक्षसांचा वध करताना अधिमाया शक्तीने वेगवेगळी रूपं घेतली हो. आणि त्यातलंच रूप म्हणजे आई काळूबाई हो. आणि आई काळूबाई लाख्यासुराला मारण्यासाठी त्या मांढरगडावरती आली. तर मित्रांनो, हा मांढरगड सातारा जिल्हा आणि या सातारा जिल्ह्यातला वाई तालुक्यामध्ये मांढर नावाचं गाव आणि या मांढर नावाच्या गावाशेजारी असणारा हा मांढरगड. दुष्ट अशा लाख्यासुराचा वध केला आईनं, आई काळूबाईनं म्हणजेच महाकालीनं, आणि भयमुक्त केला हा प्रदेश. आणि आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी आई काळूबाई त्या ठिकाणी स्वयंभू स्वरूपात थांबली हो. भव्य असं मंदिर उभं राहिले, आता भव्य सुंदर असं मंदिराचं आता परत काम झालेलं आहे. आणि आता यात्रा आली पौष पौर्णिमेची. या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आई काळूबाईचे भक्त पौष पौर्णिमेला त्या ठिकाणी येत. आई काळूबाईच्या पायाशी नतमस्तक होतात. उंच आकाशात गुलाल उधळून दिला जातो. आई काळूबाईच्या नावानं चांग भलं म्हटलं जातं. आणि आई काळूबाई आपल्या भक्ताच्या मदतीसाठी वाऱ्याच्या वेगानं धावून जाते हो. ती माता आहे अखंड विश्वाची माता. तुमच्या घरामध्ये आई काळूबाईचा देव्हारा असेल, काळूबाईचा फोटो असेल आणि तुम्ही जर मनापासून सेवा केली आणि तुमच्या माथी जर कुंकू असेल, जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेला ना आई धावून येते हो. फक्त विश्वास हा पाहिजे. तुम्ही जर भक्ती केली तर तुमच्या मुलांचंही रक्षण आई काळूबाई करते. तर मित्रांनो, पौष पौर्णिमेच्या निमित्त सुंदर अशी एक कथा ऐकणार आहोत आई काळूबाईच्या भक्ताची. आई काळूबाईच्या 5 लिंबाची कथा आपण ऐकणार आहोत. काय आहेत आई काळूबाईची 5 लिंब? सुंदर अशी कथा आहे. या कथेतून आपल्याला एकच घ्यायचंय की जर तुम्ही भक्ती केली ना मनापासून, कुठलीही वाईट शक्ती तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाही. कुठलीच शक्ती वाईट प्रवेश करू शकत. सगळ्याच्या महाविद्या आहेत 10, सगळ्या विद्यांची मालकीण आहे काळूबाई. नाही प्रवेश करू शकत वाईट शक्ती कुठलीच. बघा मित्रांनो, फक्त विश्वास ठेवा. आणि आज सुंदर अशी कथा आई काळूबाईच्या 5 लिंबाची आपण ऐकणार आहोत. आई काळूबाई आपल्या भक्ताची परीक्षा घेण्यासाठी जरूर येते. आणि ज्यानं भक्ती केली त्याच्या मुलं जरी वाईट वळणाला लागली ना तरी सुधरवण्याचं काम आई काळूबाई करते. ती कशी करते, सुंदर अशी कथा ऐकणार आहोत आई काळूबाईच्या 5 लिंबाची. मी हनुमंत पवार धारकरी. तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल. मित्रांनो, चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की आपण सबस्क्राईब करा आणि आई काळूबाईच्या नावानं चांग भलं अशी जरूर कमेंट करा आम्हाला. तर मित्रांनो, सातारा जिल्ह्यामध्ये वाई तालुक्यात मांढर नावाचं गाव आणि या ठिकाणी मांढरगडावरती आई काळूबाई आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी थांबली हो. आणि मित्रांनो, पुरंदर तालुक्यातला एक भक्त होता की तो आई काळूबाईची फार मोठी सेवा करत होता, भक्ती करत होता. शेकडो वर्षाची ही घटना आहे. शेकडो वर्षापूर्वी हा काळूबाईचा भक्त चालत जायचा बघा. वाई मार्गे आई काळूबाईला चालत जायचं पौष पौर्णिमेला बघा. वर्षातून एकदा तरी जायचं, नतमस्तक व्हायचं, आपला देव्हारा डोक्यावर घेऊन परत माघारी यायचा. 2 मुलं झाली. सुंदर असा हा संसार चाललेला होता. परंतु भक्ती आई काळूबाईची, अंगात आई काळूबाईचं वारं येत होतं. फार मोठी शक्ती ती पाठीमागं होती बघा त्या भक्ताच्या. मुलं मोठी झाली, संसाराचा कारभाराचा हा गाडा चालू लागली आणि निसर्ग नेमानं त्या भक्ताचा मृत्यू झाला हो. कारण ज्याला येणं आहे त्याला जाणं हे निश्चित आहे हो. काळ निघून चालला होता आणि त्याच्या 2 मुलापैकी एक भक्ती काळूबाईची करत होता बघा. एक मुलगा धाकटा. भक्ताचा मृत्यू झाल्यानंतर दोन्ही भावांनी वाटून घेतलं. एक काळूबाईची भक्ती करायचा बारका, परंतु मोठा अतिशय कंजूस होता. दारात आलेला कोणालाही बघा उभं करत नव्हता. म्हणजे दान हा करतच नव्हता. इतका कंजूस. त्याची बायको बी तशीच, दोघं बी तशीच. आणि धाकटा जो होता त्याची अफाट भक्ती आई काळूबाईच्या वरती होती हो. परंतु मोठ्या भावानं फसवलं. विहीर होती स्वतः घेतली त्याच्या वावरात आली म्हणून, आणि बारक्याला फक्त जमीन दिली. बिचारा कष्ट करून तो खात होता, परंतु समाधानी होता. जर त्याच्या घराच्या समोर एखादी व्यक्ती गरीब आली तर घासातला घास मोडून देणारा तो होता. उन्हाळ्याचा दिवस असेल
एखादा तहानेलेला असेल तर त्याला तो तांभर पाणी देणारा होता आणि समाधानानं जीवन जगत होता. आई काळूबाईचं कुंकू माथी होतं. विश्वास होता त्याचा आई काळूबाईच्या वरती की देवी माझ्या पाठीशी उभी आहे आणि एक दिवस माझा काळ नक्की बदले. त्यांचे वडील काळूबाईचे भक्त होते. लक्षात घ्या, जर भक्ती जर केली ना मनापासून तर देवी मुलांच्या पाठीमागं उभी राहते. हा ज्वलंत या ठिकाणी दाखला आपल्याला आहे. उन्हाळ्याचे दिवस चाललेले होते आणि आई काळूबाईच्या मनामध्ये विचार आला, कारण अधिमाया शक्ती आहे, सगळं दिसतंय तिला तिथून, की आपल्या भक्ताचा एक मुलगा वाईट मार्गाने चाललेला आहे. या दोघांची परीक्षा घेण्यासाठी आई काळूबाई मांढरवरून क्षणार्धात एका वयस्कर म्हातारीचं रूप घेतलेलं आणि त्या गावामध्ये आली. पिकलेले केस, चेहऱ्यावरती सुरकुत्या पडलेला, फार मोठं कुंकू माथ्यावरती, हातामध्ये काठी आणि थरथरणारे पाय, थरथरणारा तो आवाज. त्या भक्ताच्या घरी आले बघा, मोठ्या मुलाच्या घरी. बाळा, मला फक्त 5 लिंब देतो, कारण त्या ठिकाणी लिंबाचा बाग होता बघा याच्या घरी. म्हणले म्हातारे, संध्याकाळी की लिंब न्यायला, आताच काय आली सकाळच्या पारी. साक्षात आई काळूबाई माघारी गेली म्हातारी बघा ती. आपल्या भक्ताचा दुसरा मुलगा धाकटा काठी टेकवत 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 त्याच्या घरी. घरात आहे का कोण? आईनं आवाज दिला त्या ठिकाणी. तो धाकटा मुलगा आला. आजी, काय पाहिजे तुम्हाला? उन्हाळ्याचं दिवस होतं. बाळा, मला तहान लागली रे, तांभर पाणी दे. धाकटा मुलगा घाईघाईनं पाणी आणायला गेला, परंतु पाणी मडक्यातलं संपलेलं होतं. झोपडी त्याची शेतामध्ये होती, परंतु भावानं विहीर आपली घेतलेली होती बघा. म्हणजे विहिरीत त्याला हिस्साच दिला नव्हता. म्हणला विहीर माझी आहे, मोठा भावा म्हणला, माझ्या वावरात माझी विहीर. आता पाणी तर नाही, विहीर दुसऱ्याची लांब होती. आणि समोर आजीचा तो थरथरणारा आवाज, बाळा तहान लागली, लवकर आण पाणी. आजीला पाणी नाही द्यावं तर पाप लागेल. आई काळूबाई कुठल्या रूपात येईल हे सांगता येणार नाही. विचार करा, हे भक्ताचे विचार. आणि तो मुलगा बघा, आई काळूबाईच्या भक्ताचा मुलगा, लक्ष केलं नारळाच्या झाडाकडं. उंच असणारं नारळाचं झाड. पहिलंच त्याला नारळ लागलं होतं बघा, पहिलाच बार. गरकन वाऱ्याच्या वेगानं नारळाच्या झाडावरती चढला आणि सरकर चढून बघा एक नारळ आणला मोठा बघून, शहाळा, गच्च पाण्यानं भरला होता. चाकून तो फोडला, पुढचं तोंड त्याचं, पाणी काढलं, तांभर पाणी भरलं गार. आई, पाणी प्या. आणि साक्षात काळूबाई रूपी आईनं ते पाणी पिलं बघा त्या म्हातारीनं. बाळा, तुझं कल्याण होईल, आशीर्वाद दिला त्या म्हातारीनं बघा, म्हणजेच आई काळूबाईनं. थोड्याच दिवसात तुझा काळ बदली होऊन जाईल बाळा, प्रामाणिकपणे कष्ट करत राहा. आई काळूबाईचा हात तुझ्या माथ्यावरती नक्की आहे, यश तुला नक्की येणार. आणि काळूबाई त्या ठिकाणी बघा निघून गेली ती म्हातारी. तो दिवस निघून गेला, परंतु काळूबाईनं पिछा सोडला नव्हता त्या म्हातारीनं, थोरल्या मुलाचा. दुसऱ्या दिवशी लिंबाचा बाग गच्च भरलेला होता, तोडायला आला. आणि त्या काळूबाईच्या भक्ताच्या मुलानं बघा मोठ्या बराबर सगळी लिंब तोडली बघा दिवसभरात. का त्यावेळी काय टेम्पो होतं काय, बैलगाडी भर लिंब तोडली. गाडी भरून आणली. आता दुसऱ्या दिवशी बाजाराला जायचे आणि लिंब ज्या वेळेला तोडली त्यावेळेला लक्षात घ्या, वावराला म्हणून त्याने कोंबडा कापला होता. झणझणीत बायकोनी कालवण बनवलं, नैवेद्य दाखवला लांबून वावराला, बाजरीच्या भाकरी, कांदा. आणि जसा हा जेवायला बसला आणि जशी लिंबाची फोड कालवणात पिळली तशी त्या फोडीतून बघा रक्त यायला लागले. त्या फोडीतून किड त्या कालवणात पडलं, सगळं किड झालं कालवणात. बायकोला जोरात दम द्यायला लागला, भांडणं करायला लागला. म्हणला, तू काय केलं हे कालवण, सगळं किडे आहेत. ताटावणी उठला आणि आपल्या बायकोला लाथनं मारायला लागला. काय करणार? हा सगळा खेळ आई काळूबाईचा. कारण त्या भक्ताला, त्याच्या मुलाला जाग्यावर आणण्यासाठी आई काळूबाईचा खेळ होता बघा सगळा. किड कालवणात पडलं. अखंड विश्वाची मालकीने हो, काही करू शकते क्षणार्धात. आणि त्या बायकोला मारलं बघा त्या माणसाने. तो दिवस निघून गेला, रात्र गेली निघून. सकाळी उठला, बैलगाडी घेतली, सगळी लिंब भरली आणि हा बाजारात विकाय गेला. आई काळूबाईची ताकद पहा. लिंबाला बाजार कमी होता, पण त्या दिवशी बघा अचानक बाजार वाढला. 2 रुपयाची लिंब 4 रुपयाला जायला लागली. भराभरा बाजारात गर्दी झाली. लिंब चांगलीत, रसाळू, सगळी लिंब खपत आली. लिंब राहिली फक्त 5च लिंब राहिली बघा. परंतु त्याला वाटत होतं आता गिराईक येईल, पण गिराईकच कुणी येईना. आई काळूबाईनं पिछा सोडलाच नव्हता. आणि ती म्हातारी बघा काठी टेकत टेकत, थरथरणारे पाय, केस पिकलेली, माथील मोठं कुंकू त्या ठिकाणी आली. बाळा, मला 5 लिंब दे रे बाळा, उन्हाळ्याचा दिवस आहे, सरबत करून पिईल. आता हा कंजूस त्या ठिकाणी ओरडला, अरे म्हातारी तू इथं बी आली का, माझा पिछाच का सोडत नाही, तुला जा 5 लिंब काय देणार नाही मी, जा निघून. फोकाट आली इथं. काहीतरी बडबडला हा माणूस बघा. आणि म्हातारी आपली त्या ठिकाणी निघून गेली. ती होती साक्षात आई काळूबाई.
आता ह्याचं बघा, दिवसभरात 5 लिंबाला कुठलंही गिऱ्हाईक आलं नाही, म्हणजे दुपारनंतर 5 लिंब तशीच राहिली. या वाघानं 5 लिंब बघा आपल्या धोत्राच्या पाण्यात बांधली आणि बैलगाडी घरी घेऊन निघून आला. आता इकडे बघा, धाकटा भाऊ आई काळूबाईला नारळाचं पाणी पाजलं त्याने बघा त्या म्हातारीला. हळूहळू त्याची सुधारणा होऊ लागली, कष्टाला त्याचं यश मिळू लागलं. बाबानं पाणी दिलं नाही विहिरीचं, तरी सुद्धा ह्याची पिकं बघा जोरात होती, कारण ती शक्ती होती आई काळूबाईची पाठीमागं. हिरवी गार पिकं त्याची बघा. आता इकडं हाक बाजारातून आला, 5 लिंब आपली मडक्यात ठेवली आणि पाहतोय तर घरात काय, पत्नीच नाही. कारण ज्या पत्नीला त्यानं मारलं की काळोनात किड आहेत म्हणून ती पत्नी रागानं निघून गेली. म्हणली ह्याच्यावरच संसार करणं फार कठीण आहे, ह्याची राक्षसी वृत्ती, हा मारून टाकेल मला एक दिवस. आता दुःखी झाला, पत्नी निघून गेली. ही शक्ती आहे काळूबाईची, लक्षात घ्या. जर प्रेमानं नजर टाकली तर शेती हिरवी गार होऊन जाईल, धनधान्यानं घर बघून जाईल. परंतु वाकडी नजर जर टाकली व त्याचं नव्हतं होऊन जाईल, जळून जाईल सगळं. एवढी ही ताकद या ठिकाणी आहे अधिमाया शक्तीची. ही ताकद आहे महाकालीची. आता बायको तर निघून गेली, कुटुंब उद्ध्वस्त झालं. सकाळ झाली, म्हणलं आता लिंबाची बाग भिजवून टाकावी. उन्हाळ्याचं दिवस होतं, विहिरीवर गेला तर थोडंसं पाणी, बाग भिजली, एवढंही पाणी नव्हतं. काय करावं हे कळेना. पण त्याच्या मनामध्ये विचार आला की आता भक्कळ पैसा झाला आहे बागेचा. लिंबात झाडाचा पैसा बघा भरपूर झालता. त्याला वाटलं अजून एक बाग लावावी आणि विहिरीचं काम करावे. जाऊ द्या, बायको गेली तर निघून, विहिरीचं चांगलं काम करतो. आणि विहिरीच्या कामाला सुरुवात झाली बघा. सुरुंग लावलं, काम चालू झालं. जसं सुरुंग उडावलं तसं होतं, तसं ते जेवढं होतं ना पाणी, तेवढं त्या विहिरीचं पाणी बघा निघून गेलं. काम करतोय कोरडच विहीर. संपूर्ण आलेला पैसा बागाचा संपून गेला, घरातला असणारं सगळं संपून गेला बघा संपत्ती. त्यांनी सगळी घालवली विहिरी पाय. 8-9 परस विहीर नेली जवळजवळ, कुरडीची विहीर. जेव्हा पाणी होतं ना ते बी निघून गेलं वरच्या सपात, खाली उतारलं पाणी. लिंबाची बाग वाळून गेली, घरात धान्य सुद्धा नाही बघा, सगळं विकून गेलं, खायला माग झाला. आणि इकडं धाकटा भाऊ ज्यानं काळूबाईची भक्ती अफाट केली होती, दान दिलेलं होतं, त्या घर बघा धान्यानं भरलेलं, पाणी सुद्धा नाही त्याच्या विहिरीला, म्हणजे विहीरच न्यानी घेतली होती ना. परंतु केवळ हवेवरती, थंडगार वाऱ्यावरती ती पिकं त्याची आली, कारण हात होता आई काळूबाईचा पाठीशी. आता इकडं हा मोठा भाऊ वणवण फिरू लागला गावात, वेडा झाला हो. कारण सगळी संपत्ती गेली, विहिरीचं पाणी गेलं, बायको गेली, का आई नाही घरात. उन्हाळ्याचा दिवस होतं, डोक्याला हात लावून झाडाखाली बसला. गावातला एक जुना मित्र आला. अरे का रे तू एवढा नाराज झालाय? म्हणला काय सांगू तुला माझी हाल बाबा, विहिरीचं पाणी गेलं, बायको निघून गेली, संसार माझा उद्ध्वस्त झाला, आता खायला सुद्धा नाही मला. अरे म्हणला तुझा बाप काळूबाईचा भक्त होता रे, तुला कळतंय, मला बी कळतंय. काळूबाईची जत्रा असू दे, पौष पौर्णिमेला नेहमी जायचा, वर्षातून 1-2दा जायचा तो, नवरात्रीला जायचा, नतमस्तक व्हायचा आहे काळूबाईच्या पायाशी जाऊन. त्या ठिकाणी जाऊन तो कोंबडं कापत होता आणि मनापासून सेवा करत होता. आणि लका तुझा बाप गेल्यापासून तू काय रे नाही केलं, काळूबाईला सुद्धा गेला नाही लका, आणि त्याच्यामुळेच तुझी हालत झाली असेल. कारण तुझी कुलमाता आहे ती, आणि कुलमातेकडे जर तू नजर नाही फिरवली, पायाची तिच्या नतमस्तक नाही झाला, तुझा कुळाचा नाश होत चाललाय रे. अरे पौष पौर्णिमा जवळ आली, जा एकदा तरी आणि जा तिच्या पायाशी नतमस्तक हो जाऊन. त्यानं ऐकलं बरं का हे सगळं. 5 लिंब घेतली, ती 5 लिंब घेतली, दोत्राच्या पाण्यात बांधली आणि हा काळूबाईच्या वाटेनं चालला बघा. चालत, तो काळ जुना होता, चालत जाणं हाच पर्याय. बैल गाडी सगळं गेलेलं होतं. आई काळूबाईचं नामस्मरण करत हा भक्त आई काळूबाईच्या दिशेनं तो चालला. आता पूर्वी जी पाऊलवाट होती डोंगराकडे चढण्याची बघा, आई काळूबाईच्या पायथ्यानं चाललेला होता. साक्षात अधिमाया शक्तीला, महाकालीला कळालं की आपल्या भक्ताचा पोरगा येतोय. त्याची कठोर परीक्षा तिला घ्यायची होती, त्याला योग्य वळणावर आणायचं होतं. म्हणून आई काळूबाईनं त्या ठिकाणी 4-5 बघा चोर पाठवलं आपल्या मायेनं, कारण मूळ माया येते. आणि चोर आल्यानंतर बघा ह्याला लय मारलं, कारण ह्याच्याकडे काय दंतर गावलंच नाही, फक्त भाकरी आणि चटणी होती. परंतु लिंब जी होती धोत्रात बांधली, त्यामुळे घेता आलं नाही. लय हाणलं, पायातल्या चपल्या काढून घेतल्या आणि चोर निघून गेले. परंतु याचा नामस्मरण चाललं होतं बघा आई काळूबाईचं. जवळजवळ गेल्यानंतर पायाखालचा दगड निसटला आणि हा गड जाळीत जाऊन पडला बघा. रक्तबंबाळ झालेलं शरीर, परंतु तोंडातून आवाज निघत होता, आई धाव, आता धाव, वाचव मला आई. आपल्या भक्ताची चूक पदरात घे आई, आमच्या बापानं तुझी सेवा केली, आता आम्ही सेवा करू. चुकलं आई, तू माझ्या घरी आलती पण मी नाही तुला ओळखलं, सांगू लागला. लक्षात घ्या, ही भक्ताची परीक्षा आहे. आणि आई काळूबाईनं थंड असा वारा सोडला. दिवस होतं,
पौर्णिमा जवळ आलेली होती, पौर्णिमाच होती बघा दुसऱ्या दिवशी. मांढरगडावरती लाखो लोक आलेले होती. ढोलांचा आवाज चालला होता, ताशांचा आवाज चाललेला होता. ज्याच्या अंगात वारं येत होते त्याचा किंकाळण्याचा आवाज तो येत होता. आणि हा भक्त तरी सुद्धा बघा आई काळूबाईचा धावा करत 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 हा वर चढला आणि मांढरगडावरती आला. आज जाऊन आई काळूबाईच्या पायाशी नतमस्तक झाला आणि 5 लिंब ते अर्पण केली बघा आई काळूबाईच्या समोर. त्याच ठिकाणी एक अंगात आलेलं वारं होतं. त्या वाऱ्यानं सांगितलं बघा एक स्त्रीच्या अंगात आलं त्या आई काळूबाईचं वारं, अरे भक्ता तुझी परीक्षा घेतली, तू आज परीक्षेत पास झालाय. आई काळूबाईच्या या भक्ताने आपली चुकी कबूल केली बघा सगळी. मी माझ्या भावाला विहीर घेतली, ती विहीर परत देऊन टाकील, आई तू मला माफ कर. आणि त्यावेळी त्या वाऱ्यानं सांगितलं अंगात आई काळूबाईनं की अरे बाळा तू घरी जा, तुला माफ केलं, इथून पुढं फक्त तू दान कर. भुकेल्याची भूक जाण, ताणलेल्याची ताण जाण, आई काळूबाई तुझ्या पाठीशी नक्की आहे, तू घरी जा. त्यानं माथी आपला आई काळूबाईचं कुंकू लावलं की बघा लिंब 5 ठेवल्या तिथं. लक्षात घ्या 5 लिंब फार महत्वाची, कारण लिंबू म्हणजे प्रत्यक्षात एक जीव आहे. जी मुंडक्याची माळ आहे महाकालीच्या गळ्यात, तशी लिंबाची माळ सुद्धा आई काळूबाईला आवडते. हा भक्त घरी गेला, पाहतोय तर काय पत्नी घरात स्वागत करती. या ही शक्ती आहे काळूबाईची, लक्षात घ्या. घर मोडणारी आणि घर जोडणारी सगळी माता तीच आहे बघा ताकद. आनंद गगनात माविनासा झाला. रानात गेलं तर काय विहीर गच्च पाण्याने भरलेली, काळं भोर पाणी उन्हाळ्यात बघा. आणि जो बारका भाऊ होता त्याला पटकन त्यानं जवळ बोलवणं आणि मिठी वारली, दादा मी चुकलो. बारक्या भावाला म्हणला, दादाच म्हणत होता चुकलो म्हणला मी. अरे बाबा तुझा बी अर्धा हिस्सा आहे हिरीत आणि माझा बी अर्धा आहे आजपासून. आपले आई वडील आपले काळूबाईचे भक्त होते आणि त्या भक्तीच्या ताकदीनं आज मला सुधरवलं बघ रे, चुकलो मी. आणि आपल्या भावाला बघा हिरीत अर्धा हिस्सा दिला आणि सुंदर असं कुटुंब आनंदित जीवन जगू लागलं. आई काळूबाईचा देवारा घरात त्यांनी तयार केला, फोटो ठेवला, सगळं केलं, म्हणजे टाक तयार केला. आणि ही कुटुंब दोघेही भाऊ अगदी मनापासून आई काळूबाईची सेवा करू लागले आणि आलेलं संकट माघारी गेलं. हो मित्रांनो, ही सुंदर अशी कथा आई काळूबाईच्या 5 लिंबाची. तुमची कुलमाता आहे ना, वर्षातून एकदा तरी जा आणि आई काळूबाईच्या पायाशी नतमस्तक व्हा. एकदा तरी जायचं. संपूर्ण कुटुंबाची ताकद आहे तुमच्या. कुठलीही वाईट शक्ती तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाही बघा, कारण सगळ्या विद्यांची मालकीन ती आहे. कुठल्याही गैर गोष्टीवरती विश्वास ठेवू नका, कारण आई काळूबाई ही महाकाली आहे आणि ती सत्याच्या पाठीमागं नक्की उभी राहते बघा. आई काळूबाई कोणाचं कधीही वाईट करत नाही. अजिबात तंत्र मंत्र अशी काही लोक आहेत फसवेगिरी, यांच्याकडे विश्वास ठेवू नका अजिबात. कारण आई काळूबाई मी प्रथमच सांगतो व्हिडिओमधून आपल्याला की फक्त भक्तीची भूक केली. हो काही लागत नाही तिला, भक्ती फक्त मनापासून पाहिजे. सुंदर अशी कथा जर आपल्याला आवडली असेल तर आई काळूबाईच्या नावानं चांग भलं अशी कमेंट द्यायला विसरू नका, जरूर द्या. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.